महायुतीकडून आज मुंबईत महापालिकेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संयुक्त मेळाव्यानं प्रचाराचं नारळ फुटणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीचा मेळावा पार पडेल। मुंबईतील वरळी डोममध्ये संध्याकाळी 6 वाजेदरम्यान शिवसेना भाजपचा संयुक्त मेळावा पार पडेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्याला संबोधित करतील। प्रचाराची ही पहिलीच सभा असल्यानं उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीबद्दल फडणवीस शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची म्हणजे मेळावा होणार आहे। या मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीनंतर आज नेमकं दोन्ही नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काय ताजे अपडेट? रुबीना, या आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि इथून पुढचा आठवडा हा अर्थातच प्रचारानं गाजणार आहे। उमेदवार मैदानात उतरलेले आहेत आणि प्रचाराचा महायुतीचा नारळ आज फोडला जातोय वरळी डोममध्ये। जसं तू म्हणालीस की ठाकरेंचा बालेकिल्ला आहे। आदित्य ठाकरे हे वरळीतून आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये हा प्रचाराचा नारळ फुटणार आहे। वरळी डोम हा संपूर्ण परिसर यापूर्वी सुद्धा आपण बघितलं की ठाकरे बंधू एकत्र आले पहिल्यांदा ते याच वरळी डोममध्ये, त्याच्यामुळे आज सुद्धा महायुतीचा म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला सुद्धा एक विशेष महत्त्व असणार आहे। अर्थातच मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ तर आज महायुतीकडून फोडला जाईलच, मात्र आगामी काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा संयुक्त सभा घेतल्या जातील। कदाचित पुढच्या आठवड्याची सुरुवात म्हणजे सोमवारीच ही संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे। जर काल आपण बघितलं की अमित ठाकरे आदित्य ठाकरे या दोघांनी मिळून एक प्रेझेंटेशन केलं होतं शिवसेना भवनमध्ये, कदाचित याचा काही उल्लेख या दोघांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या भाषणामध्ये आज काही होतोय का हे बघणं महत्त्वाचं आहे। ठाकरे बंधूंची युती झालेली आहे आणि त्यानंतर महायुतीची ही पहिली प्रचार सभा म्हणता येईल। हा मेळावा आहे खरं तर, मात्र दोघेही एकत्रित येऊन प्रचाराला सुरुवात करतायत, त्याच्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत वरळी डोममध्ये आज हे दोघे जण काही बोलतायत का हे महत्त्वाचं आहे। कारण आगामी काळामध्ये मुंबईला कशी दिशा द्यायची, जो वचननामा काल प्रसिद्ध करण्यात आला, जी आश्वासनं ठाकरेंकडनं काल देण्यात आलेली आहे, त्याला कशा पद्धतीने सरकारकडनं उत्तर दिलं जात आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं कसं उत्तर दिलं जात आहे। मग त्यामध्ये 700 स्क्वेअर फूट घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफीचा मुद्दा असेल किंवा मुंबई शहरातले इतर मोठे प्रोजेक्ट्स असतील, वेगवेगळे कॉन्सर्ट्स असतील, यावरनं जे काही आदित्य ठाकरेंनी काल मत मांडलेलं आहे, अमित ठाकरेंनी मांडलेलं आहे, त्याबाबत राजकारणातले हे सिनियर लीडर्स काही बोलतायत का हे बघणं महत्त्वाचं आहे। सोबतच आगामी काळामध्ये राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन संयुक्त सभा घेणार आहेत, त्याच्या आधीचा हा मेळावा आहे, त्याच्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीवर राजकीय भाष्य काही होतंय का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र त्यासोबतच ज्या पद्धतीने अमित आणि आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन केलंय तसं काही प्रेझेंटेशन, तसं काही मुंबईला आश्वासन हे या मेळाव्यामधनं मिळतंय का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। अगदी मनश्री, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। संध्याकाळी 6 वाजता हा मेळावा पार पडणार आहे।